जय श्री राधा रमण जय जय नवाल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर राधा मेरी स्वामिनी मैं राधे जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन निवास। सर्वांनी मनाला आणि वाणीला पवित्र करण्यासाठी 2 मिनिट राधा राणीचे चिंतन। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल 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 राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल 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 राधे ओ गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद
राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम द्वारिकाधीश भगवान की जय। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्वेष सामर्थ्य ये, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या सदा नम्र माता। गजानना अवलिया अवतरले जगताराया, गजानना अवलिया अवतरले जगताराया, गजानना अवलिया अवतरले जगताराया, गजानना अवलिया अवतरले जगताराया, अवतरले जगताराया हो, 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 अवतरले विश्वताराया, अवतरले जगताराया हो, अवतरले जगताराया, गजानना अवलिया अवतरले जगताराया, गजानना अवलिया अवतरले जगताराया। परवानी प्रेमानी गजानन महाराज का भजन कराया है, बड़े भाव से ताली बजाते हुए जय गजानन हरि बोल। हरि बोल। अवतरले जगताराया, अवतरले जगताराया, अवतरले जगताराया हो, 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 अवतरले विश्वताराया, अवतरले जगताराया हो, अवतरले जगताराया, गजानना अवलिया अवतरले जगताराया, गजानना अवलिया अवतरले जगताराया, गजानना गुरुराया अवतरले जगताराया, गजानना गुरुराया अवतरले जगताराया, गजानना गुरुराया अवतरले जगताराया, ओ गजानना गुरुराया अवतरले जगताराया, अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजा योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक सेवावनिवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।
सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णा चरणश्रवण प्राणान भगवत अकारं करुणावरुणालय भक्तवांछा भक्तकल्पतरु तडिंदित विडिंदित पीतांबरधारी भगवान बालकृष्णाची वाङ्मय प्रतिमूर्ती श्रीमद् भागवत महापुराण श्रीमद् भागवत महापुराणांतर्गत चालू असलेला दशमस्कंद एकादश स्कंद आणि द्वादश स्कंद तीन स्कंदाचा विचार थोडक्यामध्ये मांडायचा आहे। सज्जन हो, अंतिम दिवस 2025 ची कथा 2025 चा हा प्रगट दिन महोत्सव त्यामधली भागवत कथा आणि या भागवत कथेचा अंतिम आणि शेवटचा दिवस सांगतेचा दिवस समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या 147व्या प्रगट दिन महोत्सवानिमित्तानं चालत असलेली ही संगीतमय भागवत कथा गजानन विजय ग्रंथाचं पारायण असेल, हरिपाठ असेल, विविध कार्यक्रम असतील। सालाबाद प्रमाणे याही वर्षी समस्त ग्रामस्थ मंडळी अंजनगाव सुरजी यांच्या तन मन धनाने संपन्नतेकडे वाटचाल करत असलेला हा संगीतमय भागवत कथेचा कार्यक्रम बस उद्या जर या वेळेस या जागेवर बघितलं सज्जन हो तर सर्वांना आठवण येईल आपल्या या कथेची। यावेळेस इथं मंडप नसल, मंदिर आहे, महाराजही आहेत आणि या अंतिम दिवसाच्या अंतिम सत्रासाठी जमलेले सर्व श्रोते सज्जन मायबाप माता भगिनी पुरुष मंडळी बाल गोपाल कथेवर जीवापाड प्रेम करणारी सर्व सद्भक्त मंडळी माता भगिनी पुरुष मंडळी विविध धर्मातून आलेली विविध जातीतून आलेली सर्व मंडळी या मंडळींना व्यासगादी अति विनम्र भावाने साष्टांग दंडवत करते आहे। व्यास मंचावर विराजमान आमचे ज्येष्ठ बंधू सज्जन हो, ज्यांचा नुसता ऑर्गन जरी ऐकला लक्षात घ्या माणसाचं मन प्रसन्न होते बरं का। एक वेगळीच देवाने कंठामध्ये सुद्धा अशी जादू दिली की देवाची ये द्वारी उभा क्षण भरी। श्रीकांत दादा काठोडे यांना व्यासगादी अति विनम्र भावाने साष्टांग दंडवत करते आहे। त्याचप्रमाणे चेतन दादा सुंदर अशी गेली 7 दिवस झाले जीवापाळ अशी साथ करत आहेत। ओम दादा असेल, चेतन भाऊ असतील चेचरे आणि आमचे शुभम दादा या सर्वांना व्यासगादी अति विनम्र भावाने साष्टांग दंडवत करते आहे। सज्जन आपल्या समोर प्रत्यक्ष देव उभा करून राहिले ज्यांच्या हातामध्ये एवढी सुंदर जादू आहे
आमचे ऋषिकेश दादा कोलांडे यांना सुद्धा व्यासगादी साष्टांग दंडवत करते आहे। एक नवे सज्जनो, 2-2 यजमान आहेत ज्यांनी मला शाळेत शिकवलं। माझ्या गुरुस्थानी असलेले माझे वाघ गुरुजी आणि त्यांच्या पत्नी सौ वाघ, त्याचप्रमाणे तिहिले बाप्पू आमच्या बहीण सज्जनो, यांना सुद्धा व्यासगादी साष्टांग दंडवत करते आहे। चराचरामध्ये वास करणारी गुरुदेव शक्ती या भगवंताच्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाच्या या प्रांगणामध्ये गेली 7 दिवस झाले चालत असलेली ही संगीतमय भागवत कथा मन प्रसन्न करून टाकत आहे। सज्जन हो, अंग धुण्यासाठी साबणची गरज आहे। अंग धुण्यासाठी सज्जन हो शॅम्पूची गरज आहे, लक्षात घ्या। साबणीशिवाय शॅम्पूशिवाय अंग स्वच्छ निघू शकत नाही, हा प्रत्येकाचा अनुभव आहे। कपडे धुण्यासाठी साबणची गरज आहे बाबा, कपडे धुण्याची गरज आहे आणि ती साबणाने निघतात। पण सज्जनो, या मनाला जर निर्मळ करावं लागत असेल, कारण की जोपर्यंत मन निर्मळ होत नाही तोपर्यंत ते देवापर्यंत जाऊ शकत नाही। बरं, जे मलिन मन आहे ते देवापर्यंत जाऊ शकत नाही। आणि तुम्हाला मन जर निर्मळ करायचं असेल दादा, तर त्याच्यासाठी साबण उपयोगाची नाही। नाही निर्मळ जीवन काय करीन साबण। सज्जन हो, मन निर्मळ करण्याचं काम साबण करत नाही। तुम्हाला जर मन निर्मळ करायचं असेल, देवापर्यंत जर पोहोचायचं असेल, तर त्याच्यासाठी बिनु सत्संग विवेक न होई। एकमेव साधन आहे सज्जन हो मन निर्मळ करण्याचं, त्याचं नाव आहे भागवत कथा। जो कोणी भागवत कथा ऐकतो त्याचं मन निर्मळ होत असते सज्जन हो। आणि असं निर्मळ मन भगवंताच्या गजानन महाराजांच्या पायापर्यंत पोहोचत असते। मनाचा मोगरा करावा लागते सज्जन हो। हे किती फुलं आणले देवाला वाहले नाही जमत, काय करावं लागेल? मन हा मोगरा अर्पुणेश्वरा, मन हा मोगरा अर्पुणेश्वरा, मन हा मोगरा अर्पुणेश्वरा, मन हा मोगरा अर्पुणेश्वरा। पुनरपि संसार येणे नाही, पुनरपि संसार येणे नाही, येणे नाही, येणे नाही। मन हा मोगरा अर्पुणेश्वरा, मन हा मोगरा अर्पुणेश्वरा।
अर्पुणेश्वरा पुनरपि संसार येणे नाही पुनरपि संसार येणे नाही येणे नाही येणे नाही मन हा अर्पुणेश्वरा मन हम कहला अर्पुणेश्वरा अर्पुणेश्वरा मनाला मोगरा बनवावा लागेल सज्जन, मनाला शेवंती बनवावं लागेल. कारण की एकमेव मन भगवान परमात्म्याला द्यावं लागते. तुम्ही शरीर देण्याचा प्रयत्न करू नका, शरीर द्या नसते लागत. देवाला तुमच्या शरीराची गरज नाही, देवाला तुमच्या मनाची गरज आहे. देवाला या साधनांची सुद्धा गरज नाही. फूल, धूप, दीप, चंदन याची गरज नाही देवाला. हे तर मीच आहे सज्जन हो. देवाला मन पाहिजे, म्हणून देवाला मन देत जा. भगवान परमात्मा म्हणतात, मन्मना भवमत भक्तो मध्याजी माम नमस्कुरु. तू मन हे मीची करी माझिया भजनी प्रेम धरी. सर्वत्र नमस्कारी मज एकाते. अर्जुना, हे पार्थ अर्जुना, तुला जर मला द्यायचं असेल ना तर मन दे, मन सज्जन. आणि या चंचल मनाला सज्जन स्थिर जर करायचं साधन जर कुठलं असेल तर त्याचं नाव आहे भागवत कथा. किती मन चंचल आहे सज्जन हो. सगळ्यात जास्त वारा चंचल आहे. वाऱ्याचा वेग मोजमाप करता आला नाही आजपर्यंत, तसा मनाचा सुद्धा मोजमाप करता आला नाही वेग. मनाला वेग किती आहे हे कोणालाच माहिती नाही. विज्ञानाला सगळ्याचं माप आणता आलं एका ठिकाणी. पाहतो गुगल ज्याला म्हणतात सज्जन हो. आणि एक वेगळंच आलं, बस लोकेशन टाका आणि कुठेही चालले जा. नाही कोण्याही दरीत असा की कुठेही असा, काही असा, लोकेशन टाकलं की पोहोचला. पण विज्ञानाला सुद्धा विचारलं का हो, वाराचं माप मनाचं माप सांगता आलं नाही सज्जनो. लक्षात घ्या, चंचल आहे मन. अर्जुन तेच सांगतो. अर्जुन म्हणतो, देवा चंचल मी मन कृष्णा प्रमाती बलवदृढम तशाहम निग्रहम मन्ये वायुरीव श्रुदिष्करा. अर्जुन म्हणतो, देवा किती मन चंचल आहे रे. आणि तू मन मागतो मला, मन कसं काय देता येईल. पहा, एक माकड किती चंचल असते. माकड एका ठिकाणी राहते काय, या डांगीवरचं त्या डांगीवर, त्या डांगीवर त्या डांगी, त्याला माकड म्हणतात. आणि अशा माकडाला सज्जन हो जर समजा दारू पाजली नाही, बरं जाऊ द्या, अशा माकडाला पुन्हा 2 फुका मारायला सांगितला गांजाच्या. हा, एवढ्यावर नाही भागलं, त्याला विंचू चावला, विंचू त्या माकडाला. किती चंचल झाला आता ते. त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं मन चंचल आहे. ऐका, आणि देवाला काय पाहिजे, ऐकून राहिले ना तुम्ही. देवाला मन पाहिजे, मन त्याच्याही पेक्षा चंचल आहे. लक्षात घ्या. काही काही लोक मागच्या वेळेने एक म्हातारी भागवतात बसली होती. संध्याकाळचंच भागवत होतं. सोनई आली, पोरगा आला, सगळेजण भागवताला आली. आणि आजी सगळ्यात शेवटी आली. बुडीले सांगितलं असेल की तू सगळ्यात शेवटी जाजो, पहिले काही तुझं काम नाही, पण पाहिजो कुलूप लावजो बरं. आजीच्या इकडे कुलूप लावायची जबाबदारी आली. आजी आली भागवतात. पण आजी 10-20 मिनटं झाले भागवतात की अशी करायची बरं का. शेवटी मला नाही राहवल्या गेलं. मी कीर्तनातून भागवतातून विचारलं, आजीबाई काय करता तुम्ही. आजीबाई म्हणे कुलूप लावलं, पण कुलपाला झटका मारला की नाही मारला, लागलं की नाही लागलं म्हणून झटका मारून पाहतो म्हणे. आली आजी भागवतात. नाही, काल काकू म्हणे आमच्या ताई म्हणत, महाराज लोकायले सांगा की चपला नका आणायलो मंडपात. म्हटलं हात जोडून माफी मागतो तुमची. ते नाही सांगत मी.
कमून म्हणे म्हटलं काय सांगूला जाते त्याच्या चपला चोरी गेल्या तर मला म्हणतील काल्याच्या दिवशी द्या आणून. जरी आपण भागवतात बसलो तरी आपलं मन कोण काठीच्या खाली ठेवली, कोण सतरंजीच्या खाली ठेवली, कोण बाहेर एक या कोपऱ्यात एक त्या कोपऱ्यात ठेवली. म्हणतात ना मन देवळात. सज्जन मन खूप चंचल आहे लक्षात घ्या. आणि भगवान परमात्म्याला मन पाहिजे दादा. आणि ते मन चंचल जरी असलं ऐका मोगरा बनवायची जर ताकद कशात आहे ती भागवत कथेच्या सत्संगामध्ये आहे. भागवत कथेने मन असं होते सज्जन हो की ते गदगद होते. ऐका शान नाही. मी सांगितलं तुम्हाला की 12 वाजता माणूस एका ठिकाणी बसेल, 3-4 तास एका ठिकाणी बसेल आणि 4 तास झाल्यानंतर नाचेल. तेवढाच फ्रेश ही फक्त भागवत कथा घडू शकते, दुसरं काहीच नाही. कुठल्याच साधनामध्ये सज्जन एवढी ताकद नाही लक्षात घ्या. एकाही साधनात अरे पैसे जरी दिले बरं का 300 रुपये रोज घेतात बायान, काम किती करतात. तुमचाही अनुभव आहे, माझाही अनुभव आहे, सगळ्या शेतकऱ्याचा अनुभव आहे. पण 4 तास बाई इथं बसते, पुरुष इथं बसतो आणि शेवटी तेवढाच ताजा काय आहे. ही भागवत कथेची ताकद आहे मायबा. भागवत कथा माणसाला पशुपासून मनुष्य बनवते, माणसापासून साधू बनवते आणि साधूपासून देव बनवते. तिचं नाव भागवत आहे. कारण की हा ग्रंथ नाही, ही ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्मा मरण चिरे शांती नाथ शिवदती कृष्ण पदी देवो माता आरती कर तुझ भगवंता. हो जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. हे प्रत्यक्ष जाण मूर्ती भगवंताची, ही प्रत्यक्ष मूर्ती भगवान परमात्म्याची आहे. सज्जनो आपली काय शान आहे. हे 3 तास समाज आपण धरून ठेवू. मायबाप प्रत्यक्ष भागवत या मंडपात आलं म्हणजे प्रत्यक्ष भगवान परमात्मा या मंडपामध्ये आलं. आणि गंगा गोमतीच्या तीरावर अक्षय वटाखाली शुकताल नावाच्या क्षेत्रामध्ये शुकदेव महामुनी ही भागवत कथा सांगतात. सूतजी शौनकादींना नैमिष अरण्यामध्ये भागवत कथा सांगतात. आपल्या भावाचा उद्धार व्हावा, प्रेत योनीला गेलेला आपला भाऊ धुंदुकारी, त्या धुंदुकारीचा उद्धार व्हावा म्हणून स्वतः गोकर्ण महाराज जी भागवत कथा करवतात. भक्ती ज्ञान वैराग्य वाढावं, त्याची वृद्धी व्हावी म्हणून नारद महर्षी सनकादिका करवी ही भागवत कथा करतात. सज्जन हो, या भागवत कथेचा श्रोता बदलला असेल, या भागवत कथेचा वक्ताही बदलला असेल, पण मात्र ग्रंथ तोच आहे जो शुकदेवानी राजा परीक्षितीला सांगितला. ग्रंथ तोच आहे सज्जन हो जो व्यासांनी लिहिला, आणि ग्रंथ तोच आहे सज्जन हो जो सुतांनी शौनकादींना सांगितला. लक्षात घ्या. अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण. प्रेम जर लागत असेल सज्जन हो तर तो भागवत ग्रंथ देतो. भागवत काय देतो तर प्रेम देत असतो मायला. अन अशी ही कथा सुतजी शौनकादींना सांगतात. राजा भगवान परमात्म्याला सुंदर असं पत्र लिहिलं रुक्मिणीने, आणि त्या रुक्मिणीसाठी भगवान परमात्मा द्वारकेहून येतो आहे. देवाला आवाज द्या सज्जन हो, देव आल्याशिवाय राहत नाही. अनेक भक्तांचे अनेक कामं करतो. भक्त देवाला आवाज देतात की हे मायबापा, हे पांडुरंगा ये.
भक्त बना, फक्त सज्जन हो, जीवनामध्ये भक्त बना आणि सच्चा भक्त बना, खरा भक्त बना. त्याला भक्त आवडतो, त्याला दुसरं काही आवडत नाही, तुमचा सरळ भाव आवडतो. तुम्ही भक्त झालेले त्याला आवडता. आणि एकदा का तुम्ही भक्त झाले तर मग तुमची काळजी सुद्धा तोच वाहतो, सर्व तुमचे कामही तोच करतो, आपल्याला काही करावं लागत नाही. मग म्हणतात ना एका गीतामध्ये, गजानन बाबा तेरे भरोसे मेरा परिवार है, गजानन बाबा तेरे भरोसे मेरा परिवार है. हरि बोल. मेरा परिवार है, गजानन बाबा तेरे भरोसे मेरा परिवार है. तुम हो मेरा सहारा, ओ तुम हो मेरा सहारा, मेरा आधार है. गजानन बाबा तेरे भरोसे मेरा परिवार है, गजानन बाबा तेरे भरोसे मेरा परिवार है. जय हो श्री राधे. मेरा सहारा हो, मेरा सहारा मेरा आधार है. गजानन बाबा तेरे भरोसे मेरा परिवार है, गजानन बाबा तेरे भरोसे मेरा परिवार है, गजानन बाबा तेरे भरोसे मेरा परिवार है, मेरा परिवार है, मेरा परिवार है. सज्जन हो, फक्त भक्त बना. माणूस जर भक्त बनला तर मग त्यालाच तुमची काळजी आहे. पहा तुम्ही, तुमचं तरी ठरलेलं आहे उद्या सकाळी इथं जावं लागते, नाही इकडे कामाला जावं लागते, तिकडे. आमचं काय आहे हो, आला फोन तर बरं, नाही तर मग काय आहे. सज्जन हो, पण काळजी त्याला लगेच. उद्या सकाळपासून कथा सुरू होते. त्यांना म्हटलं सकाळी येत नाही मी, 12च्या नंतर येईल तुमच्या गावला. सज्जन हो, सगळी काळजी करते देव, सगळी. फक्त आपण त्याचा भक्त बना. बा पण आपण भक्त बनत नाही, आपण संसाराचा दास बनतो. सज्जन हो, आणि त्या संसाराच्या मध्ये मग आपल्याला लाता बसत राहतात. संसाराचा दास बनाच लागते, तुम्ही म्हणा की आम्ही म्हणा, पण त्याच्यामध्ये एवढं राहावं लागत नसते. कामापुरता आहे तो नसला तरी भागते, असं काही नाही. तो असलाच पाहिजे म्हणून, तो नसला तरी भागते, चांगलं भागते. पण कसं आहे, पाहिजे कधीतरी आपल्या याच्यावर माणूस अवस्थेवर येत असतो. पण त्याला एवढी माणसांना लायकी देऊ नये संसाराला. संसार होत असतो, परमार्थ करावं लागत असते. प्रपंच हा होत असतो सज्जन हो, तो करा नसते लागत. पण लोक एवढा प्रपंच करतात, ज्ञानोबाऱ्या म्हणतात सायासे करीसी प्रपंच दिननिसी. बरं का, एवढा सायास करतात त्या प्रपंचासाठी. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र. काळ्याचं पांडं, पांड्याचं पिवळं. याच्या डोक्यातली त्याच्या डोक्यात, त्याच्या डोक्यातली त्याच्या डोक्यात, आणि सगळीच्या डोक्यातली. त्याला असं वाटते वेल कुठं गेला पाहिजे, मांडवावर. भलंही तो मांडव पडू ना. एवढा नाही काही गरज. मायबाप
सुतजी शौनकादींना म्हणतात सुंदर भगवान परमात्म्याचा संसार चालू आहे आणि त्या संसारावर सुंदर असं एक फूल उमललं. प्रद्युम्न नावाचं फूल उमललं सज्जन हो. बाळ झालं, कन्हैयाला बाळ झाला. पण त्या बाळाला प्रसूतिगृहातूनच पळून नेलं सज्जन हो सम्रासुराने. त्याचं कारण की सम्रासुराचा मृत्यू हा कृष्णाच्या पोरापासून होता. भगवान परमात्म्याच्या मुलापासून सम्रासुराचं मरण होतं. म्हणून त्यांनी ठरवलं देवाला मुलगा झाला की म्हणे त्याला मारून टाकायचं. पण लक्षात घ्या, जितने तारे जगत में उतने वैरी होय, जाको राखे साइया मार न सखे कोय. ज्याचा सखा हरी विश्व कृपा करी. लक्षात घ्या, केस सुद्धा तुमचं वाकडं होत नाही भगवान परमात्म्याने जर तुमचा हात धरला तर. लोक म्हणतात ना हे झालं ते झालं, त्यानं माझ्या घरावर काय फेकलं नाही, निंबू अजून काय काहीच नाही. लक्षात घ्या, फक्त त्यांनी हात धरला पाहिजे. एकदा का त्यांनी सोडला मग निंबूच काय कोणी नारळ फेकू शकते मारून, मग काही होऊ शकते सज्जन. पण हात त्यांनी धरला पाहिजे. त्या ब्रह्मांड चालकाने जर का हात धरला मग कोणाची शान नसते, अजिबात नाही. अरे ब्रह्मदेवाचा पाप जरी आला तरी माणसाचं काही होत नाही. ऐका, एवढी माणसाची श्रद्धा पाहिजे. तिला तिचं नाव श्रद्धा आहे. ती नुसतं वाढत गेली पाहिजे, वाढत गेली पाहिजे, वाढत गेली पाहिजे. दिवसेंदिवस श्रद्धा वाढली पाहिजे. लोकांची दिवसेंदिवस श्रद्धा कमी कमी होत जाते. जीवनामध्ये जर काही खराब घटना घडल्या संसारामध्ये तर घटना घडल्या की माणसाची श्रद्धा कमी होते. या दोन दाम्पत्यांना मी तर काय खरंच त्यांना काय गजानन महाराजाची ताकद आहे. एक नोरकर मंडळी आली आपल्या गावात. जवान पोरगा भर जवानीत लग्न झाल्यानंतर गेला. काय दुःख आहे. सगळ्यात मोठं दुःख मी भागवतात सांगत असतो, जवान पोरगा मरणे सज्जन हो आणि म्हातारपणी आपली बायको मरणे. सगळ्यात मोठं दुःख आहे, सगळ्यात मोठं दुःख आहे. म्हातारपणी बायको मरणं आणि जवान पोरगा मरणं. पण तरीही काय भजनात दिंडी गेली त्यांच्याकडे काय स्वागत आहे. 7 दिवस भजनात रंगून जातात. हे भजनच ताकद देऊ शकते फक्त. एखादा जर असला पाहा ना, एक जण पंढरपूरला गेला होता. आता तो म्हाताराच माणूस होता. म्हातारा पंढरपूरला गेला, चंद्रभागेत स्नान केलं, तिथंच त्याचं काय झालं थंडीनं. आता चांगलं झालं ना, काय वाईट थोडीच झालं. पंढरपूरला गेला ना तो, पण परिणाम पहा काय झालं. त्याच्या घरी मग मला कीर्तन करायचं, भागवत करायचं काम पडलं. मी गेलो, या म्हटलं पंढरपूरला यावर्षी वारीला. तो म्हणे महाराज आम्हाला धारजीर नाही म्हणे पंढरपूर. नाही महाराज आम्ही पंढरपूरला येत नाही म्हणे. म्हटलं कमून रे. म्हणे आमचे बाबा पंढरपूरला गेले तर वापसच नाही आले, तेव्हापासून आम्ही पंढरपूरला काही गेलो नाही. मग मी त्याला विचारलं का रे हे घर तर म्हणे आमच्या पंजोबानंच बांधलं. मग म्हटलं का रे तुझे पंजोबा कुठं गेले. म्हणे याच घरात. म्हटलं का रे ते खापर पंजोबा. म्हणे याच घरात. म्हटलं ते मेकळ पंजोबा आणि त्याच्या आधीचे ते सगळे याच्यातच गेले म्हणे. म्हटलं का रे एक तुझ्या आबा किंवा तुझ्या बाप पंढरपुरात गेला, तुला पंढरपूर धारजीर नाही. नाही आम्ही पंढरपूरला जात नाही. सगळेजण ज्या घरात गेले ते घर कधी सोडलं काय तुम्ही. आपण ते घर कधी सोडतो काय. नाही. अरे हे तर येतच रे सज्जन, याला संसार म्हणतात. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. ओ आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. ओ आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू बनतू, देखत देखत ना तू बनतू, कोई कैसा झाला. देखत देखत नाथ बनतू, कोई कैसा झाला. कोई आजा मेला पंजा मेला आजा की माया
कैसी लागली झोप उठाती माय बाप कैसी लागली झोप देखत देखत नातू पैंतू तोही तैसा झाला झाला देखत देखत नात पैंतू तोही तैसा झाला देखत देखत नातू पैंतू देखत देखत नातू पैंतू तोही तैसा झाला देखत देखत नात पैंतू तोही तैसा झाला उठाती माय बाप कैसी लागली झोप उठाती माय बाप कैसी लागली झोप उठाती माय बाप कैसी लागली झोप उठाती माय बाप कैसी लागली हे तर जाणारच आहे आज मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला उठाती माय बाप कैसी ही लागली झोप उठाती माय बाप कैसी ही लागली झोप हे तर शेवटी जाणारच आहे दादा घरी सुद्धा जाणार आहे पंढरपूरला सुद्धा जाणार आहे आणि मंदिरात सुद्धा जाणारच आहे याचा भरोसा आहे का हे ठरलेलं आहे सज्जनो ज्या दिवशी जन्म घेतला त्या दिवशी मृत्यू निश्चित आहे लक्षात घ्या आणि मृत्यूला घाबरू नका सज्जनो मृत्यू सारखं सुंदर काहीच नाही जगातलं जीवनातलं जर सत्य काय असेल तर त्याचं नाव मृत्यू आहे माणूस मोठा होईल किंवा नाही होईल मोठा झाल्यानंतर त्याचं लग्न होईल किंवा नाही होईल नाही या काळात खराब काम आहे वावर आहे त्याची पावर आहे भाऊ किंवा नोकरी आहे त्याची पावर आहे नाही तर काय खरं आहे बरं झालं या लाटीत नंबर नाही लागला चेतन आपला नाही तर बस सज्जन हो झाल्यानंतर आई राहील वडील राहतील हे काय सांगवल्या जाते का लग्न होईल हेही सांगवल्या जात नाही या काळामध्ये नोकरी लागेल हेही सांगवल्या जात नाही पण लक्षात घ्या माणूस मरीन नाही तर नाही मरीन बरोबर आहे की नाही बरोबर आहे म्हणता मरीन नाही तर नाही मरीन आहे की नाही हे नाही मरीनच राजा असो की प्रजा असो कोणी असो तो मग देह जाईल जाईल देह जाईल जाईल देह जाईल जाईल देह जाईल 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 आणि अशी काळोबा खाईल जीवनातलं अंतिम सत्य आहे सज्जन म्हणून तर त्या तुम्ही जर कधी बोर्डीला गेले ना बोर्डीला नायगाव बोर्डी
जा एखाद्या वेळेस तिथचं स्मशान पाहिजे, स्मशान तिथचं स्मशान पाया दुखताय. आता ते आम्ही या गावचं त्या गावाला, त्या गावचं त्या गावाला फिरतो नाही काय, त्यामुळे आम्हाला माहिती होते काय कोण्या गावला येतं. त्या बोर्डीला स्मशानभूमी आहे, तशी स्मशानभूमी आपल्या अमरावती जिल्ह्यात कुठंच नाही आहे. मागं ते चॅनलवर सुद्धा आली होती. एवढी सुंदर ती स्मशानभूमी सजवली त्या 4-5 माणसांनी, खूपच सुंदर. आणि त्या स्मशानभूमीत त्या ओट्यावर जाळतात का नाही त्या माणसाले, त्या ओट्यावर असं एक वाक्य लिहिलेलं आहे. ते वाचलं म्या, ते पाठच करून घेतलं. वाक्य लय सुंदर आहे, तुम्ही सुद्धा पाठ करून घेत जा. काही वाक्य, मंजिल तो तेरी यही है. काय होतं वाक्य ऐका, मंजिल तो तेरी यही है, वक्त गुजर गया आते आते. अरे मंजिल तो तेरी यही है, वक्त गुजर गया आते आते. अरे क्या दिया तुझे अपनों ने, क्या दिया तुझे अपनों ने, खुद ही जला दिया जाते जाते. बरं काय दिलं आपल्या लोकांनी, काय दिलं असं म्हणतात की शेवटी काय टाकलं पाहिजे, चेतल्यानंतर माणसानं एक काळी टाकावं म्हणते नाही काय. प्रत्येक लोक मी पाहिलं ते असे गोल गोल फिरतात, कोणी ते मीठ फेकते, कोणीतरी काळी फेकते. क्या दिया तुझे अपनों ने, खुद ही जला दिया जाते जाते. कफन को कभी जेब नहीं होते. एकमेव असा एक कपडा आहे सज्जन हो की त्याला खिसा नाही आहे. कोणचा, जे शेवटचं सामान असते की नाही, त्या शेवटच्या सामानाला खिसा नसते नाही काय. काहून की काही नेता येत नाही ना. नाही तर पहा तुम्ही एखाद्या वेळेस खिसा जर शिवला नाही ना टेलरनं, तर लोक त्याची काढतात. त्या मुर्द्याचे कपडे शिवले काय, अरे मुर्द्याले नसते म्हणे खिसा. सज्जन हो, कफन को कभी जेब होते नाही, की काहीच नेता येत नाही ना. लक्षात घ्या. पण जीवनातला अंतिम सत्य आहे, त्याला भेलं नाही पाहिजे. आणि त्या मृत्यूवर विजय मिळवायचं जर साधन काय असेल ऐका, तुम्हाला मृत्यूवर विजय जर मिळवायचा असेल राजा, तर त्याच्यासाठी हे भागवत कथा आहे. बरं काय, की याजसाठी केला होता अट्टहास, 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 याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोडा भावा, शेवटचा दिस गोडा भावा, आतानी चिंतीने पावलो विसावा, आतानी चिंतीने पावलो विसावा, आतानी चिंतीने पावलो विसावा, आतानी चिंतीने पावलो विसावा. शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, आताने चिंतीने पावलो विसावा, आताने चिंतीने पावलो विसावा, आताने चिंतीने पावलो विसावा, आताने चिंतीने पावलो विसावा. भागवत कथा काय करते ऐका सज्जन हो. मृत्यू हा येणार आहे, प्रत्येकाला येणार आहे, ठरलेल्या दिवशी येणार आहे. पण त्या मृत्यूवर विजय मिळवून देण्याचं काम काय करत असेल तर त्याचं नाव आहे भागवत कथा, त्याचं नाव आहे देव. बरं काय, ज्याने जीवनामध्ये देव केला ना त्याला मृत्यूचा भेवच लागत नाही. भीती निघून जाते त्याच्या जीवनातली, आता भय नाही ऐसे वाटे जेव्हा.
आणि ज्यांनी सज्जन हो जीवनामध्ये प्रपंच केला, नुसता प्रपंच, की संसाराचा बोज वाहता, संसाराचा बोज वाहता, लागला स्मरणाला नेसी दासी कोणाला, बोल 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 नेसी दासी कोणाला. हो संसाराचा बोज वाहता, संसाराचा बोज वाहता, लागला स्मरणाला नेसी दासी कोणाला, बोल 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 नेसी दासी कोणाला, अरे बोल 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 नेसी दासी कोणाला. जन्म भरी भोवनी वैभवा, नाश धनाचा केला वैभवा, नाश धनाचा केला वैभवा, नाश धनाचा केला. प्रेमन केले शेजाऱ्यावर, प्रेमन केले शेजाऱ्यावर, शेजाऱ्या पाहून हसला दासी कोणाला, बोल 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 नेसी दासी कोणाला, बोल 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 नेसी दासी कोणाला. हो संसाराचा बोध वाहता, संसाराचा बोध वाहता, लागला स्मरणाला नेसी दासी कोणाला, बोल 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 नेसी दासी कोणाला, बोल 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 नेसी दासी कोणाला. जीवनामध्ये कधी भागवत ऐकलं नाही, जीवनामध्ये कधी कीर्तन ऐकलं नाही, जीवनामध्ये कधी दान केलं नाही, धर्म केला नाही. गुरुवारी गावात आरती असते, कधी गुरुवारी आरतीत आला नाही, कधी भजनात बसला नाही. नुसतं संसाराचा बोज वाहता, लागला स्मरणाला नेसी दासी कोणाला. अरे जन्म भरी भोगोनी वैभवा, नाश धनाचा केला. अरे प्रेम न केले शेजाऱ्यावर, शेजाऱ्या पाहुनी हसला नेसी दासी कोणाला. मग मरणाची भीती वाटते अशा माणसाला. पण ज्याच्या जीवनामध्ये भागवत कथा आहे, ज्याच्या जीवनामध्ये गजानन महाराजाची पोथी आहे, ज्याच्या जीवनामध्ये दिंडी आहे, सज्जनो, त्याला मरणाची भीती वाटत नाही. तो कधी तयार असतो, येऊ द्या, तयारी करून ठेवत असतो तो मरणाची. आणि सगळ्यात पहिले तयारी केली पाहिजे माणसानं मरणाची. ऐका, मृत्यूची तयारी असली पाहिजे माणसाची. अरे 10 दिवसाचा प्रवास करा लागते, 15 दिवसाचा प्रवास करा लागते. काय तयारी करतात लोक? नाही, ट्रिपले चला म्हणतात. चिवडा घेतला म्हणे महाराज, लोणचंही घेतलं. ड्रेस किती घेतले म्हणे? 15 ड्रेस घेतले. धुवाचं कामच नाही. बापरे, 15 ड्रेस, 10-12 साड्या. किती दिवसाचा प्रवास? 15 दिवसाचा प्रवास. थैल्या उचलतही नाही. महाराज जराशी धरू लागता काय? आता महाराजच राहिले थैली धराले. धरा मग थैली. सज्जन, 15 दिवसाच्या प्रवासाची एवढी तयारी आहे. अनंताचा प्रवास करावा लागते. त्या प्रवासाहून वापस यावं लागते का उन्हाले? एकदा प्रवास झाला की वापस यावं लागत नाही का? मग त्या प्रवासाची किती तयारी करावं लागेल? म्हणून त्या हे भागवत कथा ऐकणे म्हणजे त्या प्रवासाची तयारी आहे. गजानन बाबाच्या तिथं काहीतरी दान करणे उद्या काला आहे बरं काय, काहीतरी वर्गणी पाळणे, ही काय आहे? तयारी आहे अनंताच्या प्रवासाची. माय बाप, भागवत कथा ऐकणे, कीर्तन ऐकणे, हे कान धन्य होता, मन धन्य होते, हात धन्य होतात टाळी वाजवल्याने. ही तयारी आहे सज्जनो अनंताच्या प्रवासाची. सम्रासुराला कळालं. सम्रासुराने प्रद्युम्नाला सज्जनो हो प्रसूतिगृहातूनच पळवलं. शुकदेव महामुनी राजा परीक्षितीला सांगतात, प्रद्युम्न पाण्यामध्ये समुद्रामध्ये पडला. एका माशाने त्याला गिळलं. माशाने गिळलं. पुन्हा तो जो मासा होता ना, तो सम्रासुराच्याच स्वयंपाक रूम मध्ये आला. तिथं मायावती नावाची एक कूक होती. त्या कूकनं तो मासा तयार केला. सुंदर असा मासा तयार केला तिने. ज्यावेळेस तो मासा कापला ना, त्याच्या पोटातून हे बाळ निघालं. तिला एवढा आनंद झाला सज्जनो, तिला मूल बाळ नव्हतं. तिला पाना फुटला आणि तिने त्या मुलाचं संगोपन केलं. राजा त्या मुलाला लहानाचं मोठं केलं आणि तो मुलगा वयात आला. वयात. आणि ज्यावेळेस तो मुलगा वयात आला ना, त्यावेळेस त्या आईचीच त्याच्यावर वासना व्हायला लागली. पहा, आई विचार करायला लागली की माझी वासना या मुलावर कशी काय व्हायला लागली. कारण की ज्ञानोबाराय काय गोड ओवय आहे तो ज्ञानोबारायच्या ज्ञानेश्वरी. ज्ञानोबाराय म्हणतात, पती पुत्रा ते आलिंगी
ज्या वेळेस एक पत्नी आपल्या नवऱ्याला आलिंगन देते त्याच्यामधला भाव वेगळा आहे, आपल्या मुलाला आलिंगन देते त्याच्यामधला भाव वेगळा आहे. 22व्या वर्षी समाधी घेतली राजवंश, 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. म्हणून तर ज्ञानाचा 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 सागर ज्ञानाचा 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 सागर ज्ञानाचा 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 सागर ज्ञानाचा 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 सागर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा 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 काय ज्ञान आहे सज्जन हो. खरंच जर तुम्हाला ज्ञान पाहिजे असेल तर ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी वाचत जा. दिवस जाऊ नका देऊ बरं, भरभर दिवस निघून जातात सज्जन. ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय माणसानं मेलं नाही पाहिजे. ज्ञानेश्वरी दररोज वाचली पाहिजे. एवढा आनंद भेटते, वेगळा वेगळाच आनंद भेटते. असं वाटते ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी आताच लिहिली, आता आपल्यासाठी लिहिली ज्ञानेश्वरी असं वाटते तुम्ही जर दररोज ज्ञानेश्वरी वाचली तर. पण दररोज वाचली पाहिजे. ते सप्ताह आला की मग नाही काढली पाहिजे. सप्ताह आल्यानंतर काळ्याची ज्ञानेश्वरी नाही आहे. ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायची संगत आहे. आणि ज्ञानोबारायची संगत जर झाली ना तर दुसरी जगाची संगत कायली पाहिजे हो. कोणीच नाही पाहिजे जगामध्ये ज्ञानोबाराय जर एकटे असले तर. ज्ञानोबाराय सज्जन हो की मायावती प्रद्युम्नाला मोठं केलं आणि तिची वासना व्हायला लागली. त्याच वेळेस नारदाचं आगमन झालं. नारद सांगतात मायावती त्याच्यात तुझी चूक नाही, या मुलाला तू मोठं केलं, तुझ्याकडे वासना व्हायला लागली त्याच्याविषयी, त्यात तुझं चूक नाही. कारण की हा पहिल्या जन्मातला तुझा नवरा आहे, हा पती आहे तुझ्या पहिल्या जन्मातला. तिला कळालंच नाही. कसं सांगा बरं. अगं म्हणे त्रेतायुगामध्ये हा काम होता. हा काम देवांना भगवान शंकराची समाधी काय करायची आहे, भंग करायची आहे. म्हणून तुझ्याच कामाला पाठवलं होतं कामदेवाला भगवान शंकराची समाधी भंग करण्यासाठी. आणि भगवान शंकराने तिसरा नेत्र उघडला आणि तुझा नवरा काय झाला, भस्म झाला. तू रडायला लागली. शंकरासमोर तू भीक मागतली, पदर पसरला की देवा माझा नवरा मला वापस द्या. त्या भगवान शंकराने सांगितलं होतं आता नाही, पण द्वापार युगामध्ये भगवान कृष्णाच्या पोटी तो जन्म घेईल प्रद्युम्न नावानं आणि पुन्हा तुमचं मिलन होईल. तू रती आहेस पहिल्या जन्मातली आणि हा कोण आहे, हा कामदेव आहे. लक्षात घ्या, सम्रासुराचं काम तुम्हाला करायचं आहे. रती याला विद्या शिकव. मायबाप दोघांचं मिलन होते आहे. अनेक दिवस रती आणि हा प्रद्युम्न सम्रासुराच्या इकडे राहतात. भगवान परमात्म्याला माहिती होते. नारदजी सांगतात महाराज पोरगा दिसत नाही, पोरगा कुठं गेला. भगवंताला कळते. भगवान परमात्मा सम्रासुराच्या राजधानीवर प्रवेश करतात. सम्रासुराला सज्जन हो प्रद्युम्न यम सदनी पाठवते मायबाप. अशा अनेक दिव्य लीला तिकडे काल आपण बघितलं. कंसाला 2 पत्न्या होत्या सज्जन हो. कंसाच्या 2 पत्न्याचं नाव आहे प्राप्ती आहे एकीचं नाव. ह्या दोन्हीही ज्या पत्न्या होत्या सज्जन होत्या रडत रडत आपल्या वडिलाजवळ गेल्या
अस्ति आणि प्राप्ती या दोघी जणी रडत रडत सम्रासूर त्यांच्या वडिलाजवळ गेला आणि वडिलाला सांगितलं, बाबा त्या द्वारिकाधीश कृष्णाने आमच्या नवऱ्याला मारलं. द्वारिकाधीश नवऱ्याने त्या आमच्या नवऱ्याला मारलं. त्यावेळेस सज्जन हो, हा जो सम्रासूर आहे ना, सम्रासूर भगवान परमात्म्याकडे 11 वेळा त्यांनी आक्रमण केलं भगवान परमात्म्यावर. आणि त्याच वेळेस भगवान परमात्म्याने सुंदर अशी द्वारकेची निर्मिती केली. पण त्याला मारलं नाही सज्जन हो. का मारलं नाही राजा विचारतो. त्यावेळेस भगवान परमात्मा शुकदेव महामुनी राजाला सांगतात, राजा मरण हे अटळ आहे, पण ज्याचं त्याच्यात आहे ना त्याच्यातच. त्याचं जर फाशी घेऊन मरण असेल ना तर मग फाशी घेऊनच गड्या. मंडपात बसून तर मंडपात बसूनच ठोकर लागून अटॅक ठरलेलं आहे प्रत्येकाचं. फक्त काही मरण असे असतात की ते टाळता येतात सज्जन हो. अपघाती मरण असेल तुमचं, तुम्ही जर या मंडपामध्ये बसत असाल, तुम्ही जर देवाची सेवा करत असाल तर ते मरण टळते तुमचं. नाही तर मरण टळत नाही. मरण हे मृत्यू वाटरलेलं आहे. सम्रासुराचा मृत्यू सज्जन हो भीमापासून आहे, भीमाकडून आहे. पण म्हणूनच त्यामुळे भगवान परमात्मा मारत नाहीत. भगवान परमात्मा सज्जनो सुंदर अशी द्वारकेची निर्मिती करतात. भगवान परमात्मा रणांगणातून पळून जातात. म्हणून आज भगवान परमात्म्याला एक नाव पडते आहे, रणछोडदास की जय. रणछोडदास भगवान परमात्म्याचं एक नाव आहे. सुंदर अशी द्वारकेची निर्मिती होती आणि त्या द्वारकेचा राजा भगवान परमात्मा बनतो. गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, हो कृष्ण सिंहासनी बैसला. गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला, पावा मोहरी घोंगडी, हो पावा मोहरी घोंगडी, आम्ही खेळू यमुने तटी, नाचा पाहुला देवडी, नाचा पाहुला देवडी, कृष्ण आमोता किरे गणी, गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. द्वारकेचा राजा झाला सज्जनो कृष्ण. आणि द्वारकेवरून भगवान परमात्म्यानं जे आक्रमण केले सगळे ते द्वारकेवरून केले. समुद्राला जागा मागितली सज्जन हो, समुद्रासोबत करार केला भगवान परमात्म्याने. विश्वकर्म्याने सुंदर अशी द्वारका, सोन्याची आहे द्वारका सज्जन हो. लंका सोन्याची आहे, द्वारकाही सोन्याची आहे. पण ऐका, साधूचा अपमान झाला म्हणून लंका जळून खाक झाली. बिभीषणाचा अपमान झाला म्हणून लंका सोन्याची होती, सगळी लंका जळली पाहिजे. हो, रामायणामध्ये असं वर्णन आहे, सगळी लंका जळली. सगळ्या लंकेला आग लावली हनुमंतरायाना. जाळी एली लंका धन्य धन्य म्हणे तुका. सगळी लंका जळली पण बिभीषणाचं घर नाही जळलं. लक्षात घ्या, या कलियुगामध्ये सुद्धा सज्जनो जो नामधारक आहे, जो देवाचं नाव घेईल आणि खरा जो भक्त आहे त्याला काहीच होत नाही सज्जनो. कलियुगामध्ये लोक म्हणतात कली लागला, तुझ्यासाठी असेल का तो कली, आमच्यासाठी तर सत्ययुग आहे. या कलियुगामध्ये पहा तुम्ही, बाकी जास्त काहीच करावं लागत नाही. तप करावं लागत नाही, जप करावं लागत नाही, ध्यान करावं लागत नाही. या कलियुगामध्ये फक्त देवाचं भजन करावं लागतं आणि भागवत करावं लागते, भागवत ऐकावं लागते, बाकी दुसरं काहीच करावं लागत नाही.
बाकीच्या युगामध्ये पहा तुम्ही दान किती करा लागत होतं बाकीच्या युगामध्ये. तप करायचं म्हटल्यानंतर 12 वर्ष, ध्यान करायचं म्हटल्यानंतर 12 वर्ष, योग करायचं म्हटल्यानंतर 12 वर्ष, तर देव प्राप्त होत होता. कलियुगामध्ये काहीच नाही सज्जन. कलियुग केवळ नाम प्रतापा. गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात या कलियुगामध्ये जर तुम्हाला बलवान बनायचं असेल, कलियुग केवळ नाम प्रतापा. कलियुगामध्ये जर तुम्ही देवाचं नाव घेतलं, साधूचं नाव घेतलं ना, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा देईल भेटी तेरे नारायण, देईल भेटी तेरे नारायण, देईल भेटी तेरे नारायण, देईल भेटी कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन. काय करावं लागेल कलियुगामध्ये? फक्त कीर्तन करावं लागेल. कीर्तन म्हणजे हे फेटा बांधून आणि दुपट्टा बांधून नाही, त्याला कीर्तन नाहीत म्हणत. कीर्तन कायले म्हणतात? देवाचं नामस्मरण. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, की राजा राम 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 सीता राम राम राम, मुरलीधरा मनमोहना, हे नंद नंदना नारायणा. जो कोणी असं भजन करतो या कलियुगामध्ये सज्जनो, त्याला आपोआप भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. सगळ्यात सोपा कलियुग आहे. तुमच्याकडून जर पुण्यकर्म होत नसेल तर संकल्प करत जा, ऐका, आणि तो संकल्प पूर्ण करणारा भगवान परमात्मा असतो. मग कधी कधी पैसा नसते आणि लोक दिंड्या जीव घालतात. आपल्याला असं वाटते आपणही दिंडी एखादी जीव घाला, नाही, कमीत कमी 15 दिंड्या जीव घालतात गजानन भाऊ दरवर्षी. 15 दिंड्या कायले म्हणतात राजू? चेतन भाऊ, 15 दिंड्या. आणि तुम्ही जरी कधी दिंडी आणली, 4 लोकांच्या दिंडीपासून दिंडी सुरू झाली. 4 लोक शेगावला चालले होते, गजानन भाऊनं त्याला पकडून आणलं. आता तर कोणची 100 जणांची, कोणची 150, कोणची 200, अशा 15-20 दिंड्या दरवर्षी जीव घालतात. मग एखाद्या वेळेस आपली इच्छा होत असते की हे एवढं दिंड्या जीव घालतात बा, आपल्याही एखाद्या वेळेस जीव घाला. फक्त संकल्प केला पाहिजे आपण, देवा गजानन महाराज माझी इच्छा पुरी करतो रे. इच्छा भरपूर दिवसाची आहे बाबा, गुरुवार दिवशी भाकरी आणायची, अशी मनातल्या मनात बोलून दाखवा त्या महाराजांना. मनातही बोलत नाहीत लोक, म्हणे महाराज बोलून नाही दाखवा, म्हणे करा लागत असते. मग धरतीन म्हणे मग गजानन बाबा. नाही, अजिबात तशी मनात शंका येऊ द्यावं नाही. या कलियुगामध्ये संकल्प केला पाहिजे. संकल्प एवढा संकल्प केला पाहिजे की महाराज हो तुमच्या मंदिराला मी सोन्याचा कळस बसवेल. कसा संकल्प असला पाहिजे? महाराज तुमच्या मंदिराला कायचाच कळस म्हणत नाहीत बाया, म्हणणारच नाहीत. मला माहिती आहे ना. संकल्प केला की म्हणे महाराज पुरा करा. कोण सांग? या कलियुगामध्ये तेच आहे. मग संकल्प केला पुरा जर झाला नाही तर पाप लागत नाही या कलियुगामध्ये, लक्षात घ्या. पण संकल्प केला पाहिजे, एवढा मोठा संकल्प केला पाहिजे. अरे गाय नाही महाराज पण गोशाळा बांधेल माझ्या घरी, हा संकल्प केला पाहिजे. कलियुगात आपोआप फळ लागते. मानस पुण्य होय नाही पापा पा. मनातून संकल्प केला तर पुण्य होते म्हणते या कलियुगामध्ये, पाप होत नाही. म्हणून तर मन गया तो जाने दे. या कलियुगामध्ये कबीरदास महाराज म्हणतात एखाद्या वेळेस मन जाते खराब गोष्टीमध्ये. डोळे दिले ना,
मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर, पण शरीर नको जाऊ देऊ. अरे नहीं खिचेगा कमान कहा जाएगा तीर. या कलियुगाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. म्हणून संकल्प फार मोठे मोठे करावं, आणि संकल्प जर मोठे केले तर सत्य संकल्पाचा दाता नारायण. त्या सत्य संकल्पाचा, चांगल्या संकल्पाचा दाता नारायण आहे. देव पूर्ण करेल तुमचा संकल्प देव. म्हणून संकल्प करत जा. मायबाप द्वारकेचा राजा झाला आणि राजधानी द्वारकेची झाली भगवान परमात्म्याची. तिथून सज्जनो सर्व राजकारभार चालू झाला भगवंताचा. एकदा आईनी सज्जनो हो कन्हैयाच्या ताटामध्ये आईला सांगितलं होतं आई माझ्या ताटामध्ये लोणी वाढजू नको ग. कन्हैयाला सगळ्यात जास्त सज्जनो कृष्णाला जर काय आवडत असेल ना, लोणी आवडते. लोणी आणि त्याच्यावर खडी साखर. तुम्हाला जर देवाला कन्हैयाला जर द्यावं वाटलं ना तर त्याला देत जा. प्रत्येक देवाला वेगळा वेगळा नमस्कार करा तुम्ही, पण एकदा जर कृष्णाला नमस्कार केला तर आपोआप सगळ्या देवाला नमस्कार केल्याचं पुण्य प्राप्त होते बरं. म्हणून दररोज कृष्णाला नमस्कार करत जा. आकाशात पतितं तोयं यथा गच्छन्ति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति. एक नमस्कार जर कृष्णाला केला सगळ्या देवाला नमस्कार करण्याचं भाग्य प्राप्त होत असते. आईला सांगितलं होतं यशोदेला, आई माझ्या ताटामध्ये, देवकीला सांगितलं होतं आई माझ्या ताटामध्ये तू ना लोणी नको वाढजू ग आई. पण आज सज्जन हो आईने लोणी वाढलं आणि कन्हैया रडायला लागला. ढसा 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 रडतो आहे. आईने समजूत काढली, कन्हैया काय झालं रे, माझ्याकडून चूक झाली काय बाबा. अरे यशोदेसारखं मला वाढता येत नाही का रे कन्हैया, का रडतो तू सांग ना. आई मी तुला सांगितलं होतं का आई माझ्या ताटामध्ये लोणी वाढू नको, आणि आज तू माझ्या ताटामध्ये लोणी वाढलं. माझ्या यशोदेची मला आठवण झाली, मला माझ्या गोपाळांची आठवण झाली, मला दाऊदादाची, मला त्या मधुमंगलाची, मला पेंद्याची, मला त्या सुदामाची, सर्व माया मित्रांची आठवण झाली आई. आणि रडायला लागला सज्जनो. भगवान परमात्मा आपल्या खोलीमध्ये जाऊन अनेक वेळा समजूत काढली पण समजावत नाही. शेवटी मायबाप उद्धवजी येतात. मित्र आहे सज्जन हो उद्धव. जीवनामध्ये मित्र असला पाहिजे गड्या, मित्र केला पाहिजे. मित्राचं महत्व आहे सज्जन हो. मित्र कशासाठी केला पाहिजे आणि कसा असला पाहिजे मित्र. मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. वाट चुकणार नाही जीवन भर कधी, एक तू मित्र कर आरशा सारखा. जीवन भर कधी, वाट चुकणार नाही जीवन भर कधी,
एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र बनव्यामधी गारव्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्यामधी गारव्या सारखा मित्र बनव्यामधी गारव्या सारखा मित्र बनव्यामधी गारव्या सारखा दुःख अळवावया उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आपण जर आळवी वाट जायला लागलो तर त्यांनी आपली आळवी वाट अळवली पाहिजे. ऐका मायबाप, धर्मपत्नी कोणाला म्हणतात? जी अधर्म घडू देत नाही आपल्या नवऱ्याकडून, जी कधीच अधर्म घडू देत नाही. नाहीतर आणा आणि जा, तिला धर्मपत्नी म्हणत नसतात. जी कधीच आपल्या नवऱ्याकडून अधर्म घडू देत नाही तिला धर्मपत्नी म्हणत असतात. आणि मित्र कोणाला म्हणत असतात? वाट चुकणार नाही जीवनभर कधी, वाट चुकणार नाही जीवनभर कधी. एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. चांगला मित्र जर असला, हे कविकार सांगतात, आत्महत्याच कुणी करणार नाही. पण या कलियुगामध्ये मित्र आहेत, पण कसे माहित आहे काय? आहेत काय तुझ्यापाशी? आज मायापाशी नाही आहे. बापरे, का रे गाडी घेतली, मग काय माई गाडी तुझी गाडी एकच. पाहा तुम्ही, आणि नेमका याची बायको बिमार पडली, ज्यानं जर फोन केला, हॅलो गाडी पाहिजे होती, घेऊन जा ना. तुझ्यासाठी नाही तर मग काय कोणासाठी आहे? तुला काय नाही म्हटलं काय? ये घेऊन जा, चाबी पाटलीवर ठेवलं, पण पाहिजो रिझर्वर लागलेली आहे. वारे मित्र, त्याला ढाब्यावर घेऊन जा, त्याला खाऊ घाला. काय मित्र भेटतात मग? खिशात पैसा असला, खिसा जर गरम असला तर 1000 मित्र भेटतात सज्जनो. आणि आपल्यापाशी पैसे नसले तर मग पहा तुम्ही एकही मित्र नाही. हा काय मित्र कामाचा आहे? मित्र त्याला म्हणत नाही सज्जनो. मित्र सुदामा आणि भगवान कृष्णाची मैत्री. अरे उद्धवाची मैत्री पहा, अर्जुनाची मैत्री पहा सज्जनो. उद्धव विचारायला लागला, काय झालं का नाही, या काय रडतो सांग. उद्धवा, मला आठवण आली रे, माझ्या आई यशोदेची आठवण आली, मला त्या गोपींची आठवण आली, मला त्या गोपाळांची आठवण आली. मायबाप उद्धव म्हणते, मग काय करायचं, जा ना भेटून ये. जाता येणार नाही रे, कारण की वापस येता येणार नाही, कारण त्यांचं प्रेमच तेवढं आहे. मग काय इच्छा आहे तुझी? उद्धवा, जाणं तू त्यांना भेटून ये. आणि त्यांचं तब्येत, त्यांचं कसं काय चालू आहे काय सांगतं मला? कृष्णा, मला सांगतं काय, मी बृहस्पतीचा शिष्य हो, आणि ज्ञान किती आहे मला माहिती आहे सज्जनो हो. आता भगवंताला एका दगडामध्ये 2 पक्षी मारायचे आहेत. उद्धवाचं ज्ञान चूरचूर करायचं आहे आणि मायबाप गोपींना देवाचा संदेश द्यायचा आहे. उद्धवाची समजूत काढली मायबाप, आणि उद्धवजी निघाले. भगवंताने आपला रथ दिला, आपला मुकुट दिला. आरामानं बोला रे झाकीवाले. मुकुट दिला सज्जन हो. झाकीवाल्या खोलीत जर जास्त लोक असतील तर बाहेर काढा, दिले आकडून देजा, तिकडे बसा म्हणा पाहिजे. पडदाच आहे ना, भीता थोडीच आहेत की भीतीलेच तर का नसतात. सज्जन उद्धवाची समजून काढली आणि उद्धव निघाला द्वारकेमध्ये जाण्यासाठी. उद्धव द्वारकेमध्ये आला, उद्धवाचा रथ बघितला त्या गवळणींना आणि तशाच पळत निघाले. आला ग, अगं आला ग, हे चित्रलेखा आला ग तो, आला ग तो, आला ग तो, धावायला लागल्या. आज 4 दिवसासाठी गेलेला, 4 वर्ष होऊन गेले तरी अजून आला नाही. आला ग, आला ग, तसाच रथ आहे, तोच मुकुट आहे, तोच काळा काळा. बघ बासरी सुद्धा तशीच आहे ग, अगं मोर मुकुट सुद्धा आहे ग, तोच रथ आहे, जो न्यायला आला होता ना तोच आहे.
जवळ जातात सज्जन हो त्या गवळणी आणि बघतात अगं तो नाही ग, त्याच्यासारखाच आहे पण तो नाही, त्याच्यासारखाच आहे तो नाही. उद्धवजी सज्जनो खाली उतरतात आणि त्या गवळणींना समजून सांगतात का ग काय अवस्था करून ठेवली. अगं तो परमात्मा आहे, तो भगवंत आहे, तो देव आहे, तो कुठं नाही, तो तुमच्यामध्ये आहे, तो आमच्यामध्ये आहे, तो सगळ्यामध्ये आहे. आणि तुम्ही म्हणता की तो मथुरेत आहे, तो द्वारकेत आहे. अगं देव हा एका देशात नसते, तो प्रत्येक देशामध्ये असते. उद्धव ज्ञान सांगायला लागला सज्जनो, पण त्या गवळणी म्हणतात उद्धवा आमचं ज्ञान सगळीकडे भगवान परमात्मा आमचं ज्ञान नाही. आमचा भगवान परमात्मा आमच्यासोबत खेळत होता, आमच्यासोबत बोलत होता, आमच्या घरचं दही खात होता, तो कृष्ण पाहिजे रे आम्हाला. अरे ये तो प्रेम की बात है ओ दो, बंदगी मेरे बस की नहीं है. ये तो प्रेम की बात है बूदो, ये तो प्रेम की बात है बूदो, बंदगी मेरे बस की नहीं है. यहाँ सर्द के होते हैं सौदे, आशिकी इतनी सस्ती नहीं है. ये तो प्रेम की बात है बूदो, बंदगी तेरे बस की नहीं है. ये तो प्रेम की बात है बूदो. कुठेही दर्शन जरी केलं आणि कधीही दर्शन जरी केलं तर त्या भगवान परमात्मापर्यंत तुमचा नमस्कार पोहोचते. बरं त्यावेळेस त्या गवळणी म्हणायला लागल्या अरे उद्धवा, प्रेम वालों ने कब वक्त पूछा, उनकी पूजा में सुन ले बूदो. प्रेम वालों ने कब वक्त पूछा, उनकी पूजा में सुन लो बूदो. यहाँ दम दम में होती है पूजा, यहाँ दम दम में होती है पूजा, सर झुकाने की फुर्सत नहीं है. ये तो प्रेम की बात है बूदो, बंदगी तेरे बस की नहीं है. यहाँ है सौदे, आशिकी इतनी सस्ती नहीं है. ये तो प्रेम की बात है बूदो. ह्या गवळणी बोलायला लागल्या उद्धवा, अरे त्याचं चिंतन बंदच नाही, तो गेला तेव्हापासून. वाचा त्याचं चिंतन करते, मन सुद्धा त्याचं चिंतन करते. अरे झोपल्यानंतर स्वप्न त्याचंच आहे रे. आणि खरी मस्ती सज्जनो, खरं प्रेम त्याला म्हणत असतात की जो प्रियतमाला कधीच विसरत नाही, झोपेत सुद्धा नाही आणि जागृतीत सुद्धा नाही. जो असर है मस्ती में डूबे, उनकी क्या परवाह की, जो असल में है मस्ती में डूबे, उन्हें क्या परवाह है जिंदगी की. जो उतरती है चढ़ती मस्ती, जो उतरती है चढ़ती मस्ती, वो हकीकत में मस्ती नहीं है. ये तो प्रेम की बात है बूदो, बंदगी मेरे बस की नहीं है. ये तो
एकदा का त्या भगवान परमात्म्याला सज्जन हो डोळ्यात भरलं ना, एकदा का गजानन महाराजांना आपल्या डोळ्यामध्ये उतरवलं ना, आता जगाला उतरवण्याची गरज नाही बरं. हो, म्हणून आपल्या डोळ्यामध्ये जिनकी नजरों में है श्याम प्यारे वो तो रहते हैं जग से निराले. जिनकी नजरों में है श्याम प्यारे वो तो रहते हैं जग से निराले. जिसके नजरों में मोहन समाए, जिनके नजरों में मोहन समाए वो नजर फिर तरसती नहीं है. ये तो प्रेम की बात है वो तो बंदगी मेरे बस की नहीं है. हमारे होते हैं सौदे आशिकी इतनी सस्ती नहीं है. ये तो प्रेम की बात है वो तो, ये तो प्रेम की बात है वो तो. उद्धवाला प्रेमाचं पान केलं सज्जनो त्या गवळणींनी. उद्धव विसरून गेला सज्जनो ज्ञानाला. काय किंमत आहे हो प्रेमासमोर ज्ञानाची? काहीच किंमत नाही. लक्षात घ्या. पहा, अनेक स्त्रिया एखाद्या बाळाला आपल्याला घेत असतात, त्याही आयाच असतात सज्जन हो. पण जोपर्यंत त्या बाळाला त्याची आई भेटत नाही ना, तोपर्यंत त्याचं रडणं थांबत नाही. खरं प्रेम त्याला म्हणत असतात मायबाप. जिनकी नजरों में है श्याम प्यारे. मायबाप गवळणी बोलायला लागल्या, उद्धव ऐकायला लागला. आता 4 दिवसासाठी आलेला उद्धव सज्जन हो 4 महिने झाले जायचं नाव घेत नाही. यशोदेची अवस्था बघितली तेव्हापासून यशोदा त्याच खांबाला बसलेली आहे टेकून. आणि कन्हैया येईल, 4 दिवसांनी कन्हैया येईल. नंद बाबाचा हात असाच आहे. दररोज नंद बाबा आपल्या खांद्यावर घेतात, कन्हैयाला फिरवतात ना. हो, नंद बाबा इथंच बसलेले आहेत. यशोदा सज्जनो हो हातात तिच्या दोरी आहे आणि पाळण्याला झोका देते. बोलू नका, कन्हैया झोपलेला आहे. आवाज करू नका हो गवळणींनो. लाला लाला झोपलेला आहे, लाला झोपलेला आहे. ही अवस्था बघितली सज्जनो हो. ज्ञान चूर चूर झालं. नंतर उद्धव येतो सज्जनो हो, भगवंताला समजून सांगतो, कन्हैया अरे बाबा एवढं प्रेम सोडून तुझं जगणं कसं काय होते रे. सज्जनो गोपीसारखं भगवंतावर प्रेम कोणीच केलं नाही मायबा. म्हणून कबीरा कबीरा क्या कहते हो, चल जमुना के तीर, एक एक गौलन के प्रेम में बह गए कोट कबीर. सज्जनो गोपींसारखं प्रेम नाही देवावर केलं. गोपी कोण? गोपी म्हणजे स्त्री नाही. फायदा चूक करून बससान भागवतात येऊन. गोपी म्हणजे स्त्री नाही सज्जनो. गोपी म्हणजे भाव आहे. गो नाम इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहेत. या 10 इंद्रियांनी जो भगवंताची सेवा करतो तो गोपी. ज्ञानोबारा आहे, तुकोबारा आहे, गजानन महाराज आदी करून हे सर्व संत हे गोपी आहेत सज्जनो. लक्षात घ्या. देवाचं चिंतन करतात, त्यांचे हात टाळी वाजवतात, पाय सज्जनो त्यांच्यासाठी, कान सज्जनो त्यांची कथा ऐकतात. ही गोपी. आणि त्या गोपीसाठी भगवान परमात्मा रडतो आहे मायबाप. दुसरा विवाह भगवान परमात्म्याचा. तिसरा विवाह कालिंदी सोबत होतो सज्जनो हो. दुसरा विवाह जामवंती सोबत होतो. आणि तिसरा विवाह भगवान परमात्म्याचा सत्यभामे सोबत होतो. सत्यभामेच्या सोबत विवाह असा होतो भगवान परमात्म्याचा. सत्राजित राजाची मुलगी सत्यभामा आहे. हिच्या वडिलाजवळ सज्जनो एक मणी आहे सूर्याने दिलेला, आणि हा 68,000 तोडे सोने देतो. भगवंतानी सांगितलं, अरे सत्राजिता हा मणी तुझ्याकडे ठेवू नको,
हा मनी राजकोशामध्ये द्वारकेमध्ये जमा कर. सतराजीत जमा करत नाही. हा जो मनी आहे सज्जनो, त्याच्या जवळचा त्याचा जो भाऊ आहे प्रसेन नावाचा, हा शिकारीसाठी नेतो. पण बघा याचीच शिकार होते आहे, तिथंच मनी पडतो आहे. आणि तो मनी सज्जन हो जामवंत महाराज आपल्या मुलीसोबत खेळण्यासाठी घेऊन जातात. आणि सगळ्या द्वारकेमध्ये सज्जन हो भगवंताची बोम होत असते. कधी कधी असं होते, माणसानं काही काही कामं केलेत तर बोम होते, पण कधी कधी केलं नाही त्याची बोम होते, नाही काय. आता देवानी मनी चोरला नाही, पण नाव देवावर आलं, आळ देवावर आला. कधी कधी पहा तुम्ही, आळ येत असते चोरीचा. काय येत असते असा आळ चोरीचा? चोरी जरी केली नाही तरी त्याचं कारण आहे, ऐका. चतुर्थीचा चंद्र जो पाहतो ना, ज्या दिवशी गणपती बसतो त्या दिवशीच्या चतुर्थीचा, म्हणून म्हणते सगळे चतुर्थीचे चंद्र पाहिले पाहिजे. चतुर्थीचा उपवासच तसा आहे. जोपर्यंत तुम्ही चंद्राचं दर्शन घेत ना, चंद्राची पूजा करत ना, तोपर्यंत चतुर्थीचं फळ तुम्हाला प्राप्त होत नाही. त्या दिवशी चंद्राचं दर्शन करावं लागते, चंद्राची पूजा करावं लागते, गणपतीची पूजा करावं लागते, आणि त्यानंतर गणपती बाप्पाला नमस्कार. आणि चतुर्थी नुसतं घरातल्या बाईनं धरली तरी त्याचं पुण्य प्राप्त होत नाही, दोघांना धरावं लागते चतुर्थीचा उपवास. चतुर्थी अशी आहे की ते दोघांना धरली पाहिजे. बरोबर आहे ना? तुम्ही दोघं धरत असताना नाही धरत. माणसं महाराज सकाळीच दवडीत घुसतात, आता काय सांगा तुम्हाला. पण चतुर्थी धरली पाहिजे, काही काही उपवास केले पाहिजे सज्जनो. गणपतीचा चतुर्थीचा उपवास केला पाहिजे. जे दाम्पत्य सज्जनो चतुर्थीचा उपवास पकडते ना, पहा पती पत्नीने चतुर्थीचा उपवास पकडावा. पांढरी रुई राहते ना, पांढरी रुई, तिची थोडीशी मुडी आणावी. चतुर्थीच्या अंगारक योगावर तिची मुडी आणावी थोडीशी. का पाहिजे मुडी आणताना ते काय म्हणतात, तर ते रुईस मारून टाकसान तुम्ही, तिला मंदार म्हणतात. मंदार, पांढऱ्या रुईला मंदार म्हणतात. एवढीशी आणायची, तिला शेंदूर लावायचा. शेंदूर आणल्यानंतर तो गणपती करायचा, गणपती. आणि दोघंही पती पत्नीनं दोघांनी त्याला दुर्वा व्हायची चतुर्थीला, त्याला नैवेद्य, त्याला मोदक करायचे. सज्जनो, त्या दाम्पत्याला एक सिद्धी प्राप्त होते. त्याच्या घरचं धन कधीच संपत नाही, ऐका. हो, कधीच गणपती बाप्पा त्याच्या घरचं धन संपू देत नाही. पण ते एक जण चतुर्थी करत असताना आणू नाही, ऐका. दोघांनी ज्यावेळेस चतुर्थी करसान त्यावेळेस आणायचं. पण बघा 12 जर चतुर्थ्या झाल्या, एकनाथी भागवतात सांगितलेलं आहे ना, आपल्या या 12 स्कंदामध्ये देवानं सिद्धी प्राप्त कशा कराव्या. बरं का, सिद्धी प्राप्त आपण म्हणतो ना, सिद्धी प्राप्त करतात लोक. हो, सिद्धेश्वर श्री संत गुलाबबाबांना सिद्धी प्राप्त होत्या सज्जन. म्हणून तर सिद्धेश्वर श्री संत गुलाबबाबाला सिद्धेश्वर म्हटलेलं आहे. आणि सिद्धी प्राप्त काही एवढं काही सोपं नसते, लक्षात घ्या. एक सिद्धी प्राप्त 12 वर्षानं होत असते, सहज नाही सज्जन हो. गुलाबबाबा म्हणजे सज्जन कृष्णाचा अवतार आहे. गुलाबबाबाचा महिमा फार मोठा आहे सज्जन हो. महाराष्ट्रामध्ये, MP मध्ये, UP मध्ये जर फिरत असाल तर गुलाबबाबाचा महिमा तुम्हाला कळत. 12 वर्ष त्या दाम्पत्यानी सज्जन हो, 1 वर्षच फक्त या कलियुगामध्ये चतुर्थीचं व्रत करावं. पहा मग तुम्हाला ते गणपती बाप्पा सज्जन तुमच्या घरात कशाचीच कमतरता पडू देत नाही. काही काही व्रत केले पाहिजेत, काही काही गोष्टी देवघरात असल्या पाहिजेत. देवघरामध्ये जगदंबेचा टाक असला पाहिजे, तुळजाभवानीचा टाक. मूर्ती नाही, पहा मूर्तीने टाक, चांदीचा टाक जगदंबेचा, तुळजाभवानीचा आपल्या देवघरामध्ये असला पाहिजे. आपल्या देवघरामध्ये, ऐका, आपल्या देवघरामध्ये सज्जनो खंडोबाचा टाक असला पाहिजे. या महाराष्ट्राचं कुळदैवत भवानी आहे आणि या महाराष्ट्राचं कुळदैवत खंडोबा आहे, लक्षात. पूर्ण महाराष्ट्राचा. मग कोणी बैरम म्हणते, बैरम म्हणजेच खंडोबा आहे. काळ भैरव म्हणजे शंकर, शंकराचा अवतार म्हणजे खंडोबा. म्हणून 2 टाक आपल्या घरामध्ये असले पाहिजेत, त्याचं ते कुळदैवत आहे, लक्षात घ्या. आणि नुसतं एक बाप नसते कुळदैवत. नुसतं आई संसार करू शकते का एकटी? एकटा बाप करू शकते काय? नाही, ते दोघं करू शकतात. एक आई म्हणजे तुळजाभवानी आणि बाप म्हणजे खंडोबा. मग तुम्ही कसाही तो संबंधला. एक जण म्हणजे महाराज आमच्यात आसरा आहेत म्हणे कुळदैवत. आसरा म्हणजे तेच भवानी, लक्षात घ्या.
त्या भवानीला जाणं होत नाही आपलं, तुळजापूरला जाणं होत नाही. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी ह्या आसरा त्या आसरा तिथल्या आसरा, कोणी म्हणते तेळडोहाच्या आसरा, कोणी म्हणते डोनतच्या आसरा, कोणी म्हणते कुठल्या, पण खरं ठिकाण कुठलं? तुळजा भवानी. कोणी म्हणते इच्छा शंकर, कोणी म्हणते तिथला शंकर, कोणी म्हणते आपला बैरंबुवा, पण हे रूप कुठले? डायरेक्ट सज्जन हो अवतार, स्पेशल अवतार झाला. खंडोबाचा स्पेशल अवतार झाला सज्जनो जेजुरीला. आणि तिथूनच मग खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन, खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन, भवते अधिपती कचरली गणपती मनात इच्छा होती खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन, खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन. चंदनपुराला बहतोय मनोच्या घरा, धुरळ पडले येडाला देव बोलोने कसा गेला. होता तिचा पण आला पूर्ण तो करुणा, होता तिचा पण आला पूर्ण करुणा, तिला घालून पैदल खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन, खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन. देवा दिन रात बानूला ठेवणे मनात, या दिन रात राहुने साऱ्या धनगरात, खातो या भातामध्ये टाक. त्रास होता म्हणे तिला वचनात गुंतवणे, त्रास होता म्हणे तिला वचनात गुंतवणे, म्हणे होतो मी तुझा धने जात अंतरीची गुण खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन, खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन. देवा अधिपती कशी हरली त्याची मती, एक मनात इच्छा होती कधी होईल दागिन त्या खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन, खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन, खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन. येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट. हॅलो 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 माहितही नाही आपल्याला, लक्षात घ्या.